मंत्री महोदयांना बोलवा, विधान परिषद खाली बोलवा. विधानसभा महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय, विधानसभा ही महत्वाची आहे. विधान परिषदेमध्ये असतील, मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री आहेत. आज नियोजन विभागावर चर्चा सुरू आहे, पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही बोलता पोटतिडकीने, प्रश्न मांडतोय महाराष्ट्रातले, ऐकतोय कोण? बोलवा, मी बसतो खाली. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुटणार. अध्यक्ष महोदय, मला माफ करा. आपलं चालू ठेवा, ते लिहून घेतील. आम्ही बोललो पडून ताणून काहीतरी बोललं पाहिजे म्हणून जे बोलण्याचा जो आवेश आहे, आणण्याचं जे, तसं नाही होत ते. आणि म्हणून आणि जे काय उष्ण अवसान जे विरोधी पक्ष आणतोय ते थोडं भाई बघा, चाळून बघा. भाई फक्त रोजगार निर्मितीच नाही, उद्योग वाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, आरोग्य योजना, लाडक्या बहिणींच्या योजना. मला सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते. मी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले. एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो. अगदी गोगलगाईंनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जे झालेलं जे नुकसान आहे, प्राण्यांनी केलेलं नुकसान, तेही आपण भरून देतो. आणि म्हणून नीलगाईपासून गोगलगाईपासून सगळ्यांनी केलेलं नुकसान. आणि म्हणून या आता झालेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं. आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. कोणीतरी म्हणालं मगाशी ते कर्जमाफीचा विषय काढला. मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती आपल्याला माहित आहे. अरे त्याच्यात काही बाप्या बाई लाडक्या बहिणीच्या जागेवर बाप्याची नाव होती आता. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी. तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3,000 द्या. अरे आम्ही जेव्हा 1,500 रुपये दिले बंटी भाऊ, तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला. ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून. आणि हा तर कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये. जो गेला त्याचं नाव काय? वडपल्ले, अनिल वलपडेवाड, वडपल्ले, त्याच्या मागून ते होते. आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला. पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमलावाले नाही. आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शशिकांतजी, करेक्ट कार्यक्रम करायचं हे शेतकऱ्यांचं नाही रे बाबा. तरी
मी आपल्याला सांगतो, किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झुटा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे. आणि म्हणून अरे भाई कुठे चालले तुम्ही? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचं यान. कुठं? चंद्रावर मंगळावर पोहोचले भारताचे यान. पण तुमच्या काँग्रेसचे मात्र अजूनही चड्डी बनियान. अरे भारत मंडपम मध्ये जगातले लोक आले भाई, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका. जगातले लोक आले, जगातले लोकांनी आपल्या भारताचं साम्राज्य बघितलं. प्रधानमंत्री मोदींनी